Which is nothing but it's only the media for the communication. तुम्ही कितला हुशार आहे ताई भाषा दा कळत नाही, तुम्ही हुशारी कितली आहे तुम्हाला मेंदू दा कळस. त्यामुळे भाषा आहे तुम्ही घरनी भाषा. त्यामुळे मला या भाषेला तेवढाच अभिमान आहे. शिरपूरमा आपण जी आयराणी बोलतस ती न्यारी आहे. तुम्हाला माहिती का काल्ली ना ते तुम्ही आमना बहिणीचा कार्यक्रम दखा. आता हाय आयराणी आपली 12 प्रकारे बोलतस माहिती का अख्खा खानदेशमा. सुरत माहीन लिसन तर ब्रहानपूर पर्यंत आयराणी न्यारी आहे. आणि आता जर गौत आपण इंदोर पहिली असेल तर मुंबई पर्यंत आयराणी न्यारी आहे. सुरत ना माणूस वैखाई जास तो जो माणूस फिरी राहणार ना तो मना बहीण ना पावनास आहे. तेना मागे जो फिरी राहणार तो तीना पावनास आहे. जिनी गोल गोल फिराई सांगा समजेले ना सुरत नसे. एखादा पोऱ्या गाव में गायब हुई आणि तिने जे हात में 4-5 अंगठ्या घाली होना रंगी बिरंगी कपड़ा घाली होना समजेले ना 100% सुरत रिटर्न से. धीरे धीरे तळोदा नंदुरबार कडे जर म्हणून आपण की लगेच तानालय जासा न्यारा आहे. चांगलं चुंगलं लगीन करे यांनी एक चांदी वाढाई देता तर येणं काय बिगडी जातं बरं आहे. आता जकी रायना चम्मन भेजा आता भेजा शब्द तथाही नेले गुजरात आणि मध्य प्रदेशना आपण मधमायत मनीसन भेजा शब्द येले तत्सम शब्द म्हणतस. आता भेजा हो तथाही नेले हिंदी मधला शब्द आपण सर्रासपणे आयराणी मग वापरतस आणि त्या भेजासला प्रकार बी करलेले मग आपण उलटा भेजा सुलटा भेजा येडा भेजा चगेल भेजा म्याड भेजा त्या गैर उपाध्या आपण लायले विशेषण गैरा लायलेत आपण. त्यामुळे हाऊ लय न्यारा आहे. शादाकडे उन्हात का शादाना माणूस बाई खायचे अशा काय करणार अशा काय राहायचं अशा कशा दादागिरी मग बोलायला लागणार म्हणजे समजे ना सुरत नसे आपला शादाना आहे. आणि नंतर शिरपूर माऊन आता मला म्हणे गावनी भाषा कधी समजली माहितीये का. जेव्हा मी 12 गाव फिरवून तो मला समजलं मला शिरपूर मग कशी बोलतस. उच्च जाय येटे जाय वाघ वाघ करिलीस देखिलीस चालना जाईस इलागीस जिलीस पिलीस खायलीस हानलीस जुडिलीस दखिलीस लायलीस पिलीस हानिलीस पैजेस 19 ईस हा क्रियापद ना मागे जो ईस लागस ना प्रत्यय त्याला म्हणतोस आपला शिरपूरना पॅटर्न. आता आम्ही एकदा संभाजीनगर जायला होतो आमचा मित्र होता आम्ही मस्त ट्रेनिंगला जायला होतो. मी खाली इगो आणि तो आपला भाऊ वर राहायचा त्याला म्हणतात ऐ अरे त्या रूमनं कुलूप लायलीस चाबी लिहिलीस. तो बाजूला म्हणा हे लेखा हे लिलीस म्हणजे काय फुल बिल आहे का. त्याला काय सांगू लिलीस म्हणजे आपलं क्रियापद येणार म्हणतात हाय मना पॅटर्न आहे. आणि धीरे धीरे जर आपण चोपडाकडे घेऊ का चोपडा जडगाव तताना माणसं वय काय जातच वावर माहिती तेच ना जोर जोर मा आवाज येस तुम बाय ना तुला पायणार ना पाय तुटी जात खरं माणूस आहे का कोण शहर तुरा इनी बाय जो समजिल्या ना होता था नाही. आणि धीरे धीरे जर तुम्ही त्याच्या पुढे गेले धानोरीच्या पुढे किनगाव यावल फैजपूर सौदा मुक्ताईनगर मलकापूर दीपनगर भुसावळ वरणगाव जामनेर अडी जर गेले तर अडी तावडी बोली भाषा बोलता. ती पण आपल्या हिरणीचा बाज आहे. काय करतोय काय करा कुठे चालला कोणाचं नाव घेतोय काय काम करतोय काय लाईट दिला आहे. आता एकदा मी तरी काम करायचा मग तवा माई माय आली तरी मावशी बी आली म्हणे मला भरीत खायचं आहे. म्हणतो तू आजच आली भरीत मागते. मग मी गेला बामणोतले आणि बामणोतून मी ना 1 किलो मध्ये मी ना 4 वांगे आणले. माई मावशी म्हणे काय चगी गेला का असे जडबडक वांगे आहे ना ते म्हणतो काबर म्हणे याच्यात बिया जास्त राहता हलके वांगे आणजा. तेव्हा मला समजलं भरीतले हलके वांगे लागतात. मग मी परत गेला आणि 1 किलो मध्ये 4 आणले होते मी ना ते 5 आणले. आणि नंतर मी ना त्या पैखट्या आणल्या आणि त्या पैखट्यांवर ते वांगे टाकलेले असे मोठाले वांगे भुजाले. मी धाकल्या पोरायले बी विचारतो यू नो द मिनिंग ऑफ पैखटी. We don't know what's a Paikhati. We are student of English medium, so we didn't understand the Paikhati means. Paikhati म्हणजे the stick of the cotton plant. We called it Paikhati. असं यातले समजायला पडत मला. त्यामुळे येळापणा करत फिर राहणो. आमले मजबूत पैखाट्या वटेलेत कशा वटेलेत आमलेच माहिती. आता मी ना पैखाटे आणले त्या वैजू तरी अक्काळ लावली ती पैखाटी काही चेटे ना. मी नंतर कागद फाडले आणि कागदाचा गोया करी ठेवला आणि त्याच्या टाकता बरोबर तो कागद चेटी गेला पण त्या बैजू ती पैखाटी काही चेटे ना. मी त्या पैखाटी पाहिलं म्हणतो तुला अक्कल लावली मी तू चेटत बी नाही तू चेट ना.